वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे बंधुतया ते श्रीराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। परमपूज्य आनंद योगी डॉक्टर काका यांना साष्टांग नमस्कार करते। श्रद्धेय मंदाताई यांना देखील साष्टांग नमस्कार करते। श्रोते आपण जगदीश मूर्ती या न्यायाने आपल्याला देखील साष्टांग नमस्कार करते आणि उपस्थित असलेले दोनही मार्गदर्शक त्यांनाही नमस्कार करते आणि आजच्या चिंतनाला कडे आपण वळतो आहोत। अतिशय सुंदर असा विषय आहे आणि संपूर्ण भगवद्गीतेचा गाभा असलेला हा श्लोक आहे असं म्हटलं तर आपल्याला काय ठरणार नाही, तर वावगं ठरणार नाही। इतका सुंदर असलेला अशा पद्धतीचा हा श्लोक आज आपण माझ्या वाट्याला आलेला आहे आणि तोच आपण चिंतन त्याचं करणार आहोत। सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। सरळ सरळ अर्थ पाहायचा झाला तर सर्व धर्मांचा त्याग करून, परित्यज्य त्याग करून, मामेकम शरणं व्रज तू मला एकट्याला, माम एकम माझ्या एकट्याला तू शरण ये, असा जर का तू शरण आला तर त्याचा परिणाम म्हणून अहं त्वा सर्व पापेभ्यो मी तुला सर्व प्रकारच्या पापातून काय करीन, मुक्त करीन, मोक्षयिष्यामि मा शुचः। आणि जर का मी तुला मुक्त करणार आहे तर तू जर का मुक्त झालास तर मग तुला काय शोक करण्याची अजिबात आवश्यकता नाही, मा शुचः। अशा पद्धतीने हा श्लोक त्या ठिकाणी भगवंत आमच्याशी बोलतायत। अर्थात अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच हे आश्वासन भगवंतांनी दिलेलं आहे। भगवंताच्या आश्वासनं गीतेमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी निदर्शनास येतात आणि ती निदर्शनास येणारी ती आश्वासनापैकी सगळ्यात शेवटचं आणि निर्वाणीचं आश्वासन भगवंत या ठिकाणी अर्जुनाला देत आहेत। आणि निर्वाणीचा आश्वासन म्हणण्याचं कारण असं आहे की मी आता फक्त तुला निक्षून सांगतो, शेवटचं सांगतो। म्हणजे याच्या आधी भरपूर सांगून झालेलं आहे, निर्वाणीचं सांगतो, शेवटचं सांगतो, निक्षून सांगतो वगैरे अशा अर्थाने जेव्हा भगवंत बोलतात तेव्हा त्याच्या आधी बऱ्यापैकी सगळं काही सांगून झालेलं आहे। पण अजून सगळं काही सांगून झालं 17व्या अध्याय नंतरचा येणारा 18वा अध्याय आणि 18व्या अध्यायामध्ये सुद्धा पुन्हा सगळी उजळणी भगवंतांनी पुन्हा केलेली आहे। आणि तरीही सुद्धा अजून ठीक आहे मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो असं काही अर्जुन बोलताना दिसत नाही। किंबहुना त्याच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा भगवंताच्या लक्षात येतात आणि भगवंत म्हणतात की अजूनही तू संदिग्ध आहे हे माझ्या लक्षात येत आहे, अजूनही तुला ते पूर्णपणे पटलेलं नाही असं माझ्या लक्षात येत आहे आणि म्हणून आता मला मात्र शेवटचं आणि निक्षून सांगावं लागतंय, निर्वाणीचं सांगावं लागतंय। आणि ते निर्वाणीचं सांगणं अशा पद्धतीचं आहे कारण भगवंत 17व्या किंबहुना या श्लोकापर्यंत 18व्या अध्यायातला 66वा हा श्लोक आहे। म्हणजे जवळजवळ 18व्या अध्यायातल्या 60 श्लोकांपर्यंत पुढेही काही श्लोक आहेत, म्हणजे 5-6 श्लोक आहेत, त्यातही पुन्हा भगवंतांनी सांगितलंय की अरे तू मला अत्यंत प्रिय आहे म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा हे
सांगतोय वगैरे अशा पद्धतीने पुन्हा भगवंत अर्जुनाशी बोलतात. आणि अर्जुनाशी बोलून आता मात्र फक्त निक्षून सांगताहेत की सगळं सांगून झालं, पण तुझ्या चेहऱ्यावर अशा पद्धतीचं की ठीक आहे मी आता तू म्हणतोयस तसं करतो असं काही मात्र अजून तुझ्या चेहऱ्यावर दिसत नाही. तुझी काय देहबोली तशा पद्धतीने मला जाणवत नाहीये, म्हणजे अजून तुझं अंतःकरण संदिग्ध आहेच असं माझ्या लक्षात येत आहे. आणि म्हणून इथे भगवंत आता त्या ठिकाणी म्हणत आहेत की अरे बाबा अर्जुना, त्या ठिकाणी की तू आता काय हो. तर 65व्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं, त्याच्या आधीचा जो काही 65वा श्लोक आहे त्याच्यामध्ये भगवंत असं म्हणतायत, मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. अरे तू माझा अत्यंत प्रिय आहेस आणि तू माझा अत्यंत प्रिय असल्यामुळे आता तुला मी सांगतो की मन्मना भव, माझ्या ठिकाणी मन ठेव, त्या ठिकाणी मत भक्तो, माझा भक्त हो, मद्याजी माम नमस्कुरु, मलाच फक्त नमस्कार कर, आणि मामे वैश्यसी सत्यम ते, मला तू काय आहेस अत्यंत प्रिय आहेस. आणि म्हणून तुला मी आता हे पुन्हा काय करतो आहे सांगतो आहे, कारण तू माझा सखा आहेस. अनेक नात्यांनी भगवंत अर्जुनाशी बोलताना आपल्याला भगवद्गीतेमध्ये दिसतात की भगवंताशी अर्जुनाशी बोलत असताना भगवंत त्या ठिकाणी कधी कधी सखा या नात्याने बोलतात. आता या ठिकाणी जेव्हा म्हटलेलं आहे की सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणं व्रज, असं जेव्हा बोलत आहेत तेव्हा त्या ठिकाणी जसं एखादी आई लहान मुलाला, हे बघ आता तुझ्या अत्यंत कल्याणाचं मी सांगते आहे, तुझ्या हिताशिवाय माझ्या अंतःकरणात दुसरा तिसरा कुठलाही विचार नाही, कुठलाही स्वार्थ नाही, केवळ आणि केवळ तुझं कल्याण व्हावं एवढ्यासाठी आईचं त्या लहान मुलाला सांगणं चाललेलं आहे. आणि आई आता मात्र म्हणते आहे की तुला एवढं सगळं काही सांगून झालं पण अजूनही तुला ते पटत नाही, अजूनही तू त्या संदर्भामध्ये आचरण करायला तयार होत नाही आहेस. तर आता मी तुला शेवटचं सांगते आहे की आई सुद्धा मुलाला अशा पद्धतीने सांगते की शेवटचं सांगते, अरे बाबा तुझं फक्त आणि फक्त याच्यातच कल्याण आहे, केवळ याच्यातच कल्याण आहे, तू बाकीच्या कोणत्याच गोष्टीचा विचार आता तू करू नकोस, फक्त एकच विचार कर. आणि केवळ मग ती आई ज्याप्रमाणे त्या लहान मुलाला सांगते अगदी त्याप्रमाणे इथे भगवंत अर्जुनाला सांगताहेत की जणू काही एखाद्या आईची भूमिका भगवंताची आहे आणि भगवंत त्या अर्जुनाला ते समजावून सांगतात. म्हणजे कधी कधी आईची भूमिका स्वीकारतात, कधी कधी वेगवेगळ्या नावांनी त्याला हाक मारतात, कधी पार्थ म्हणतात, कधी धनंजय म्हणतात, कधी अनसूय म्हणतात, वेगवेगळी नावं घेऊन त्याला त्या ठिकाणी सखा या नात्याने त्याच्याशी बोलतात. एका मित्रांनी दुसऱ्या मित्राशी बोलताना केवळ पहिल्या मित्रांनी त्या ठिकाणी दुसऱ्या मित्राला सांगत असताना केवळ त्याच्या हिताचा विचार सांगावा, केवळ कल्याणाचा विचार सांगावा, या भूमिकेतून सुद्धा भगवंत कधी कधी अर्जुनाशी बोलताना दिसतात. तिसरी भूमिका आपल्याला दिसते की सद्गुरू या भूमिकेतून जेव्हा अर्जुन शिष्यस्तेहम शाधिमाम त्वाम प्रपन्नम अशा पद्धतीने म्हणतो आहे, तेव्हा आता मात्र भगवान श्रीकृष्णांची भूमिका कोणती झालेली आहे, आता बाकीच्या भूमिका बाजूला पडून आता सद्गुरूंची भूमिका त्यांनी स्वीकारलेली आहे. आणि सद्गुरूंची भूमिका स्वीकारून आता तुला मात्र शेवटचं सांगतो, निक्षुंच सांगतो अशा पद्धतीने. कारण अर्जुनाच्या मनात अशा प्रकारची जी काही द्वंद्व आहेत आणि ते द्वंद्वांमुळे द्विधा मनस्थिती आहे, म्हणजे अनेक धर्मांचा विचार, धर्म आणि अधर्माचा विचार त्याच्या अंतःकरणात सुरू आहे. आपल्याला या श्लोकामध्ये सगळ्यात महत्वाचं जर का पाहायचं असेल तर सर्व धर्मांपरित्यज्य असं म्हणतात की तू सगळ्या बाकीच्या धर्मांचा, धर्म याचा अर्थ एक अर्थ कर्तव्य असा सुद्धा होतो. म्हणून तुला जे वाटतंय की माझं हेही कर्तव्य आहे, माझं हेही कर्तव्य आहे, माझं हेही कर्तव्य आहे, अशा पद्धतीने तुला काय वाटतं आहे, गोंधळ होतोय तुझ्या अंतःकरणामध्ये. म्हणून इथे ते सांगताहेत की आता तू बाकीच्या सगळ्या कर्तव्यांचा विचार न करता केवळ मी सांगतोय त्या कर्तव्याचा तू काय कर, विचार कर, किंवा तेच आता तू फक्त अंतःकरणात ठेव. आणि बाकीचे सगळे धर्म जे काही आहेत ते बाकीचे सगळे धर्म आता तू त्या ठिकाणी बाजूला ठेव. आणि मी तुला निक्षून सांगतो की तुला या पापापासून, तुला जे भय वाटतंय की मी या धर्माचं पालन नाही केलं तर मग माझं काय,
तर मला पाप लागेल वगैरे वगैरे अशा पद्धतीने वेगवेगळ्या धर्मांचं मी आचरण नाही केलं तर मला पाप लागेल, अशी जी काही तुझ्या अंतःकरणात भीती आहे ती भीती तू पूर्णपणे काढून टाक. आणि आता फक्त मी जे काही निक्षून सांगतो आहे त्याचंच तू काय आचरण कर. थोडक्यात मध्ये भगवंत या ठिकाणी सांगतात की आता तुझ्या बुद्धीला जे फाटे फुटत आहेत सारखे ते सगळे फाटे बाजूला कर आणि केवळ आता तुझी बुद्धी तू माझ्या ठिकाणी गहाण टाक. मला असं वाटतंय, मला तसं वाटतंय वगैरे हे सगळं जे काही आहे हे सगळं तू काय कर, हे सगळं तू बाजूला कर. आणि त्या दृष्टिकोनातून मग थोडासा विचार करूया. सर्व धर्म टाकून देऊन भगवंताला एकट्याला शरण येणं. अर्थातच सर्व धर्म म्हणजे नेमके कोणते धर्म आहे आणि कोणत्या धर्माविषयी त्या ठिकाणी भगवंत आता त्या ठिकाणी सांगताहेत. तर या सगळ्याचा विचार जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येत आहे की त्या ठिकाणी सगळ्यात सुरुवातीला अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये शिष्य धर्म जागृत झालेला आहे. आणि शिष्य धर्म जागृत झालेला असल्यामुळे त्याच्या अंतःकरणात अशा प्रकारची भीती आहे किंवा अशा प्रकारची चिंता, काळजी किंवा पापाचं भय आहे की माझे श्रीगुरु जे काही आहे ते माझे श्रीगुरु कोण आहेत? कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत. आणि द्रोणाचार्य आणि कृपाचार्यांकडून मी अशा पद्धतीने वेगवेगळ्या विद्या शिकलेलो आहे, धनुर्विद्या शिकलेलो आहे, अस्त्र विद्या शिकलेलो आहे. आणि म्हणून माझा धर्म कोणता ठरतो तर शिष्य धर्माचं पालन करणं हे मला लागू पडतं. आणि मग त्यावेळेस मी गुरूंना मारावं हे योग्य नाही. जर का ते माझे गुरु आहेत तर त्या ठिकाणी मग ते गुरु या नात्याने म्हणजेच ते गुरु असताना आणि मी त्यांचा शिष्य असताना मी त्यांना मारणं योग्य होणार नाही. आणि म्हणून मला त्या ठिकाणी मग काय, जर कृपाचार्य द्रोणाचार्य वगैरे या लोकांना जर का मी मारलं, या गुरुजनांना जर का मी मारलं तर मला पाप लागेल. हा एक धर्म त्याच्या अंतःकरणात याविषयीचा तो विचार करतो. दुसरा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये येतो की पुत्रधर्माचं पालन सुद्धा केलं नाही मी तर मला पुन्हा पाप लागेल. पुत्रधर्म याचा अर्थ त्या तिथे कोण कोण आहेत, काका आहेत, मामे आहेत, चुलत भाऊ आहेत, आजोबा आहेत. आता या सगळ्यांच्या बाबतीत मग त्या ठिकाणी मी त्यांच्याकडून ही सगळी वडीलधारी मंडळी आहेत आणि या वडीलधारी मंडळींना पुत्र या नात्याने मी सांभाळलं पाहिजे. पुत्र या नात्याने मी काय केलं पाहिजे? मी त्यांना सांभाळलं पाहिजे. आणि पुत्र या नात्याने मी न सांभाळता या सगळ्या वडीलधारी मंडळींना मी मारणं म्हणजे माझ्या हातून काय होणार आहे तर चूक होणार आहे, अपराध घडणार आहे. आणि म्हणून तो अपराध घडला तर अर्थातच की ज्या आजोबांनी मला अंगा खांद्यावर खेळवलं त्या भीष्माचार्यांवर मी बाण कसा मारू. म्हणून मग शिष्य धर्म काय सांगतो मला? शिष्य धर्म सांगतो गुरुजनांना मारू नको. पुत्र धर्म सांगतो की अशा प्रकारच्या वडीलधारी मंडळींचा तू काय आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. तू ते ज्या वेळेस संकटात असतील त्यावेळेस पुत्रधर्म असं सांगतो की संकटातून त्यांना तू वाचवलं पाहिजेस. आणि त्यामुळे मग पुत्रधर्माचं पालन सुद्धा मला करणं आवश्यक आहे. मी त्यांना या ठिकाणी बाण मारू शकत नाही किंवा मी त्यांच्यावरती अशा पद्धतीने शस्त्र उगारू शकत नाही. तिसरा धर्म जो काही आहे तो तिसरा धर्म म्हणजे कुलधर्म आहे. आणि कुलधर्माचा विचार केला तर त्या ठिकाणी मग आता अशा पद्धतीने मग पहिला पुत्रधर्माला कलंक आहे जर की मी भीष्माचार्य किंवा इतर वडीलधाऱ्या मंडळींवर मी जेव्हा शस्त्र चालवीन तेव्हा त्यांच्यावर शस्त्र चालवणं हा माझा काय तर कलंक होऊ शकतो. मला पुत्रधर्माला कलंक लागू शकतो आणि म्हणून त्या ठिकाणी तो युद्धाला तयार होत नाहीये. तिसरा कुलधर्म जो काही आहे तर माझ्या कुलाचं रक्षण करणं हा माझा काय पुन्हा धर्म आहे. म्हणजे एका ठिकाणी त्याला वाटत आहे की कुलाचा रक्षण करणं हा जर का माझा धर्म आहे तर मी कोणत्या कुळात जन्माला आलेला आहे? या पंडू राजाच्या ठिकाणी तो जन्माला आलेला होता आणि त्यामुळे पंडू कुळाचा काय करणं तर संरक्षण करणं हे माझं काय कर्तव्य ठरतं. म्हणजे एकदा त्याला असं वाटतं की कुलधर्म पालन करत असताना मी युद्ध केलं पाहिजे आणि एकदा त्याला वाटतं की पुत्रधर्म शिष्य धर्म पालन करत असताना मी मात्र त्यांना युद्ध करता उपयोगाचं नाही. म्हणजे कधीतरी त्याला वाटतं की मी युद्ध करावं. आता क्षत्रिय हा धर्म आहे. अर्जुन क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आलेला आहे आणि म्हणून क्षत्रिय या नात्याने सुद्धा युद्ध करणं हे त्याचं काय ठरतं? मग कर्तव्य ठरतं.
मग आता हे जर का कर्तव्य ठरतं तर त्याला त्या धर्माचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पुन्हा त्याला वाटतं की क्षत्रिय नात्याने मी युद्ध केलं पाहिजे. पुन्हा दुसरा अंतःकरणामध्ये विचार येतो, म्हणजे घटकेत हा विचार, घटकेत तो विचार, अशा पद्धतीने. मग तिसरा त्याला की नीती न्यायाचं रक्षण करणं हा सुद्धा नीती धर्म आहे. आता हे लोक सगळे अनितीने वागतायत, अन्यायाने वागतायत, आणि म्हणून अन्यायाविरुद्ध अनिती विरुद्ध काय करता आलं पाहिजे, पुन्हा शस्त्र उभारता आलं पाहिजे. आणि म्हणून मग पुन्हा नीती धर्माचं रक्षण करण्यासाठी, नीती न्यायाचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी मला पुन्हा युद्ध केलं पाहिजे. म्हणजे काही क्षणामध्ये त्याला असं वाटतंय, तर काही क्षणामध्ये त्याला तशा पद्धतीने वाटतंय. पुन्हा नंतरचा आणखीन एक बंधू धर्माचा विचार आहे, आणि बंधू धर्माच्या विचाराने सुद्धा तो धर्म जर का मला पालन करायचा असेल तर मी युद्ध केलं तर 100 माझे बंधू मारल्या जाणार आहे. आणि म्हणून मग त्या बंधूंना मारणं हे सुद्धा माझ्या दृष्टीने कसं आहे, तर पुन्हा ते गैर त्याला वाटतंय, ते करता उपयोगाचं नाही. असा अनेक धर्मांचा विचार केला तर धर्म आणि अधर्माचा त्याच्या अंतःकरणामध्ये गोंधळ सुरू आहे. आणि त्यावेळेस मात्र आता भगवंत निक्षून सांगतायत की आता तू हे सगळे धर्म बाजूला सोड. कोणकोणते सगळे धर्म बाजूला सोड? मग पुत्र धर्म असेल, शिष्य धर्म असेल, काय कुलधर्म असेल, किंवा आणखी नीती धर्म वगैरे, हे सगळे धर्म आता तू पूर्णपणे बाजूला ठेव. आणि आता फक्त सद्गुरू या नात्याने मी तुला काय सांगतो आहे. कारण सद्गुरू काय असतात? सद्गुरू केवळ आणि केवळ त्या शिष्याचं, हे गुरु आहेत, हे शस्त्रविद्येतले गुरु आहेत. पण भगवान श्रीकृष्ण त्याचे कोण आहेत? सद्गुरू आहेत. म्हणून गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये पुन्हा फरक आहे. आणि म्हणून आता त्या ठिकाणी सद्गुरू नेमकं काय सांगतायत, आणि या सद्गुरूंनी सांगण्यात की अशी डोलायमान मनस्थिती तुझी होऊ देऊ नकोस. आणि त्या ठिकाणी केवळ आणि केवळ सद्गुरूंना जे काही आता सांगायचं आहे त्यांचं आज्ञापालन करणं हाच आता सत्शिष्याचा काय येतो? धर्म ठरतो. आता सत्शिष्याचा धर्म, कारण एकदा शिष्यस्तेहम शाधीमाम त्वाम प्रपन्नम असं म्हटलं ना, तेव्हाच आता त्याला कोणता धर्म लागू झाला? मग त्याला त्या ठिकाणी सद्गुरूंनी सांगितलेल्या आज्ञापालनाचा धर्म त्याला त्या ठिकाणी लागू पडतो. आणि त्या दृष्टिकोनातून आता सद्गुरू जे काही आहे, आता भगवंत म्हणतात की मी तुला केवळ आणि केवळ कल्याणाचा हित ज्याच्यामध्ये दडलेला आहे, असं अंतिम हित ज्याच्यामध्ये दडलेलं आहे, अशा पद्धतीचा मी तुला उपदेश करतोय. आणि म्हणून आता तुझं सगळं बुद्धिवैभव जे काही आहे ते सगळं बुद्धिवैभव तू काय करून टाक, ते वैभव अशा पद्धतीने आपलं अंतिम कल्याण करणाऱ्याच्या चरणी आपल्याला समर्पित करता आलं पाहिजे. की त्यांना माझं हित कशात आहे जास्त कळत आहे. माझ्या अंतःकरणामध्ये अशा पद्धतीची द्विधा मनस्थिती आहे, पण त्यांना माझं कल्याण कशात आहे, माझं हित कशात आहे, निपक्षपाती अशा पद्धतीने ते निर्णय घेणारे आहेत. आणि तशा पद्धतीने निर्णय घेऊन तसा ते मला उपदेश करणारे आहेत. म्हणून अशाच सद्गुरूंच्या चरणाशी मला समर्पित होता आलं पाहिजे. आणि म्हणून ते या ठिकाणी म्हणतात की अरे तुला असं वाटतंय की मला सगळं काही कळतंय, पण मी तुला आता सांगतो की तुला काहीही कळत नाही. आणि तुला काहीही कळत नाहीये. आता मात्र त्या ठिकाणी फक्त सद्गुरू जे काही सांगतायत तेच तुझ्यासाठी आज्ञापालन आहे. आणि ते आज्ञापालन जर का तू केलंस तर तुझं काय होणार आहे, तर अंतिम कल्याण जे काही आहे त्या अंतिम कल्याण त्या ठिकाणी तुझं होणार आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने वास्तविक पाहता एकदा सद्गुरू प्राप्ती झाल्यानंतर आणि सद्गुरूंना प्रश्न विचारल्यानंतर सद्गुरू जे काही सांगतील तेच आमच्यासाठी प्रमाण आहे. आता दुसरं तिसरं आम्हाला प्रमाण दुसरं तिसरं काहीही नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने शरण पूर्णपणे जेव्हा गेल्या जातं, कारण या सद्गुरूंना कळतंय आपलं हित कशात आहे, आपलं कल्याण कशात आहे. एक छान प्रसंग आहे, गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला एक प्रसंग आहे. आणि त्या गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रातला प्रसंग आपल्याला असं सांगतो की वास्तविक पाहता महाराजांच्या ठिकाणी त्यांच्या शब्दामध्ये एक ताकद आहे. आणि त्यांना ते पुढचं सुद्धा कळतं आहे, काय होणार आहे काय होणार नाही ही सुद्धा त्यांना पुढची जाणीव जी काही आहे ती पुढची जाणीव
त्यांना ते सगळं दिसत आहे. प्रसंग असा आहे की गणपतराव दामले आणि वासुदेवराव फडके असे दोघ जण, हे दोघेही पुण्यात राहणारे होते. आणि ते पुण्यात राहत असताना टिळक पक्षातील माणसांची ये जा त्यांच्याकडे सातत्याने, म्हणजे लोकमान्य टिळकांच्या पक्षातील जे काही लोक होते त्यांची सारखी ये जा या दोन व्यक्तींकडे म्हणजे दामल्यांकडे आणि त्याचबरोबर फडक्यांकडे ही सातत्याने होत असे. एक दिवस त्या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांचा निरोप त्यांना आला आणि निरोप असा आला की असाल तेथून येथे चालले या. जिथे असाल तिथून येथे म्हणजे गोंदवल्याला त्या ठिकाणी चालले या, अशा प्रकारचा निरोप त्यांना मिळाला. आता कशासाठी हा निरोप दिलेला आहे त्यांना काही कळलं नाही की महाराजांनी हा निरोप का दिला आपल्याला, याचं कारण काय आहे कळत नाहीये काही. कारण कळत नाही की आपल्याला कशासाठी त्यांनी महाराजांनी तिथे बोलवलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांना असं वाटलं की का बोलवलं असेल यांनी, काय कारण आहे याचं. पण नाही, एकदा बोलवलंय ना त्यांनी तर मग आपण गेलंच पाहिजे. आणि ताबडतोब ते पुण्यात राहणारे दोघही जण कुठून पुण्यातून कुठे गेलेले आहेत, तर गोंदवल्याला गेलेले आहेत. आणि गोंदवल्याला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी रँड साहेबांचा खून जो काही आहे तो खून झाला. रँड साहेब जे काही होते त्यांचा खून जो आहे तो खून झालेला आहे. आणि जिकडे तिकडे पकडापकडी सुरू झाली. आता ही पकडापकडी सुरू झाल्याबरोबर लोक अत्यंत घाबरून गेले. ज्यांनी खून केला होता त्यांचा बंदुकीच्या गोळीने, ते ब्रह्मगिरी बुवा म्हणून एक होते, त्यांनी त्यांच्यावर बंदूक चालवली होती, त्यांचा खून झालेला होता आणि ते स्वतः मात्र फरार झाले होते. आणि ती बंदूक जी काही आहे ते कोणालाही दिसू नये म्हणून त्यांनी कुठे टाकून दिली होती, तर तिथल्या एका विहिरीमध्ये त्यांनी ती टाकून दिलेली होती. ही बंदूक जी काही आहे ती तिथे विहिरीमध्ये टाकून दिलेली होती. अर्थातच त्या ठिकाणी मग शोध घेत 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 पोलीस वगैरे जे काही आहेत ते सगळे त्या ठिकाणी आले. आणि मग अर्थातच आधी हे ब्रह्मगिरी बुवा जे काही आहेत ते आधी दामल्यांकडे गेले होते की बंदूक त्यांच्या घरात लपवू. पण ते गोंदवल्याला गेल्या असा घरातनं निरोप सांगितला गेला. त्यामुळे त्यांनी ती बंदूक घेतली आणि ती मग फडक्यांच्याकडे गेले. फडक्यांकडे ती बंदूक लपवू असा विचार त्यांनी केला होता. पण फडके पण गोंदवल्याला निघून गेलेले होते हे त्यांना कळलं. आणि मग मात्र आता ही बंदूक कुठे टाकावी म्हणून त्यांनी ती विहिरीत टाकली आणि ते सुद्धा काय झालेले आहेत. तर अशा पद्धतीने म्हणजे जर का तिथे फडके किंवा दामले असते तर त्यांच्या घरात या ब्रह्मगिरी बुवांनी काय केलं असतं, बंदूक लपवली असती. आणि मग काय त्या ठिकाणी त्याचा छडा लावत असताना मग ते सगळे मग त्यांना पकडण्यात आलं असतं, फडक्यांना पकडण्यात आलं असतं, दामल्यांना पकडण्यात आलं असतं. त्यांना पकडल्या जाऊ नये यासाठी गोंदवलेकर महाराजांनी तुम्ही ताबडतोब निघून या असा निरोप जो काही आहे तो कोणाला दिलेला आहे, अर्थातच या दोघांनाही पाठवलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की जेव्हा पोलिसांच्या समोर त्या वाड्यातील विहिरीत बंदूक टाकली आणि पोलिसांसमोर दिलेल्या जबानीमध्ये अमक्या तमक्या विहिरीमध्ये बंदूक टाकण्यात आलेली आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलं, तेव्हा ते सगळ्या प्रकारचे शोध घेतल्यानंतर मात्र त्या जे काही आहेत तर हे दोघही जण त्यातनं सुटलेले आहेत. नाहीतर त्यांच्या घरात बंदूक लपवल्या गेली असती आणि त्यांच्यावर दोषारोपण जे काही म्हणजे त्यांना शिक्षा जी काही ती शिक्षा त्यांना झाली असती. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग त्या वाड्यातल्या मालकाला बोलवलं आणि वाड्यातल्या मालकाला बोलवणं अशा पद्धतीने हे सगळं संकट जे काही आहे ते संकट आपोआप टळलेलं आहे. मला सांगायचं एवढंच आहे की गोंदवलेकर महाराजांनी दूरदृष्टीने आधीच ओळखलेलं होतं की हे असं घडणार आहे काही ना काही. आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांना आधीच बोलवून घेतलेलं आहे. आणि या सगळ्या दृष्टिकोनातून की आमच्या कल्याणाचा विचार जो काही आहे तो कल्याणाचा विचार या काय तर या लोकांना द्रष्ट लोकांना करतो. अनेक वेळा आपण डॉक्टर काकांच्या संदर्भामध्ये सुद्धा की अशा पद्धतीने काही काही प्रसंग जे काही आहेत, अर्थात असे सगळे धर्म टाकून देऊन तू मला एकट्याला शरण आहे आणि आता मी तुला जे सांगतोय त्याचंच केवळ तू कर्तव्य पालन कर, आता बाकीच्या गोष्टींचा तू विचार करू नकोस.
तेच आता आम्हाला सुद्धा मग सद्गुरू जर का आम्ही केलेले आहेत, तर सद्गुरू आम्ही केल्यानंतर मग सद्गुरू नेमके मला काय सांगताय, त्याचाच मला काय करता आला पाहिजे, विचार जो काही आहे तो विचार मला करता आला पाहिजे, त्याचा आज्ञापालन मला करता आलं पाहिजे. मला एक प्रसंग आठवतोय. आम्ही त्यावेळेस खामगावला होतो आणि खामगावला असताना आमच्यावर एक भाडेकरू राहतो. आम्ही पण भाड्यानेच त्या खामगावच्या घरामध्ये राहत होतो. आम्ही खाली राहत होतो आणि आमच्यावर एक दुसऱ्या आणखीन एक भाडेकरू राहत होते. ते जे काही भाडेकरू राहत होते, आता माझं पाहून पाहून का होईना तिला असं वाटलं की अरे आपण पण काय करावी, रामाची उपासना करावी, अमुक करावं तमुक करावं. ती त्या ठिकाणी मग काय रामरक्षा बन, उपासना कर, अमुक कर. ते लहान होती वयाने, नुकतंच लग्न झालेलं होतं, 2-4 वर्षाची मुलगी तिला होती आणि असं पाहून पाहून ती सगळं काही करत होती. एक दिवस परमपूज्य डॉक्टर काका खामगावला प्रवचनाला आलेले होते आणि त्यावेळेस त्या ठिकाणी तिलाही असं वाटलं की काकूंनी पण अनुग्रह घेतलेला आहे त्यांचा, तिची इच्छा झाली की आपण पण अनुग्रह डॉक्टर काकांचा घ्यावा. आणि तिने मग डॉक्टर काकांना विचारलं की काका मला पण तुम्ही अनुग्रह द्याल का. त्यावेळेस काका असं म्हणाले की आधी 2 दिवस प्रवचन आहेत ते ऐक, आणि ती प्रवचनं ऐकल्यानंतर मी काही प्रश्न विचारेन, त्या प्रश्नांची उत्तरं मग मला वाटलं तर मी तुला तिसऱ्या दिवशी काय देईन, अनुग्रह देईन. अर्थात 2 दिवस ती रोज प्रवचनांना आली. प्रवचनांना आल्यानंतर तिसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टर काकांकडे जाणं झालं. डॉक्टर काकांना विचारलं अनुग्रह देता का. डॉक्टर काकांनी तिला अनुग्रह दिला आणि अनुग्रह दिल्यानंतर तिला असं सांगितलं की काय काय करतेस वगैरे विचारलं, तेव्हा तिने सांगितलं की मी गुरुवार करते. तिने उत्तर दिलं होतं मी गुरुवार करते. डॉक्टर काका तिला असं म्हणाले की तू गुरुवार करू नकोस, तू सोमवार कर. ती म्हणाली काका मी खूप आधीपासून करते, लग्नाच्या आधीपासून माझे गुरुवार चाललेले आहेत. मग आता मी ते गुरुवार जर का सोडून दिले तर मग गजानन महाराज माझ्यावर रागवतील. लग्नाच्या आधीपासून मी गुरुवार करते आहे आणि मग ते गुरुवार, मग ती म्हणाली की काका मी गुरुवार पण करते आणि मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे सोमवार पण करते. काका म्हणे नाही नाही तू गुरुवार करूच नकोस, तू फक्त सोमवार कर. आता काकांनी तिला कुलदैवत अमुक तमुक सगळं काही विचारलेलं होतं आणि त्यानुसार तिला फक्त सोमवार करायला सांगितले. ती जेव्हा म्हणाली की माझ्यावरती गजानन महाराज रागवतील, तेव्हा डॉक्टर काकांचं वाक्य असं होतं की मी आणि गजानन महाराज पाहून घेऊ, तू त्याची चिंता करू नकोस. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने की तुला आता सांगितलंय ना ते फक्त सोमवार कर. आणि तिला तशा पद्धतीने मंत्र सुद्धा जो काही आहे तो मंत्र सुद्धा भगवान शंकरांचा दिला गेलेला होता. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की पुष्कळदा आमच्या बाबतीत सुद्धा असं होतं, आम्हाला सुद्धा असं वाटायला लागतं. आणि एक प्रसंग त्याच दृष्टांताच्या माध्यमातून पुढे आणखीन असा झाला की त्यांच्या घरातल्या कोण नातेवाईक होते, त्यांचं काही फार काय झाली तब्येत ठीक नाही किंवा अनेक संकट येत आहेत, यश येत नाही आहे, जे काही त्यांचा व्यवसाय नोकरी असेल त्याच्यामध्ये यश येत नाही आहे किंवा काही संकट वारंवार येत आहेत. आणि मग काका तर तेव्हा निघून गेलेले होते, पण त्यानंतर त्या व्यक्तींनी त्यांची पत्रिका जी काही आहे ती पत्रिका तिथेच असलेले जे ज्योतिष्य जाणणारे किंवा पत्रिका जाणणारे जे होते त्यांना ते दाखवली आणि ती दाखवल्यावरती ते सहजच बोलून गेले ते पत्रिका पाहून की तुमच्याकडे भगवान शंकर हे कुलदैवत असताना भगवान शंकराचं तुम्ही काहीच करत नाहीये. म्हणजे दीरांच्या संदर्भातला तो प्रश्न होता आणि तुम्ही कोणी घरातले त्या भगवान शंकरांचं काही करत नाहीये असं जेव्हा त्या पत्रिका पाहून त्या यांनी ज्योतिषांनी सांगितलं, तेव्हा मात्र त्या ठिकाणी तिचे खाडकन डोळे उघडले की काकांनी आपल्याला सोमवारच का करायला सांगितला, गुरुवार न करता सोमवार का करायला सांगितलेला आहे हे त्यावेळेस तिच्या लक्षात आलं. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने एकाला सांगतात परमपूज्य डॉक्टर काका खरी शरणागती म्हणजे काय, आणि इथे सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो, इथे भगवंत अशा पद्धतीने सांगताहेत
आता तुमच्या आमच्यासाठी एकदा सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर मग आम्हाला कोणाच्या कृपेमुळे सद्गुरूंची प्राप्ती होते? ईशकृपा झाली की सद्गुरू कृपा होते, म्हणजे सद्गुरूंची प्राप्ती होते. ईशकृपा झाली की दुसरं जर का कोणती कृपा असेल तर ती म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे. आणि ती सद्गुरूंची कृपा आमच्यावरती ज्यावेळेस होते तर त्या अर्थी मग एकदा सद्गुरू प्राप्त झाल्यानंतर सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे तेच 100% मान्य करणे, याला सद्गुरूंविषयीची शरणागती असं म्हणतात. की आता तिथे माझी काय, आणि म्हणून काका सुद्धा ते वाक्य बोलतात, पुष्कदा बोललेले आहेत काका, की स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ करता उपयोगाचं नाही. मग ती बुद्धी कुठे गहाण टाकली पाहिजे? अर्थातच सद्गुरूंच्या चरणी काय टाकता आली पाहिजे? ती गहाण टाकता आली पाहिजे. आणि अशा पद्धतीने जेव्हा मग सद्गुरू सांगतील, माझ्या अंतःकरणात जर का द्विधा मनस्थिती असेल तर त्यावेळेस सद्गुरूंना विचारून ती द्विधा मनस्थिती आम्हाला काय करता येऊ शकते? नाहीशी करता येऊ शकते. आणि ती द्विधा मनस्थिती नाहीशी करून मग आता सद्गुरू जे काही सांगतील त्याच आम्हाला काय करता आलं पाहिजे? मग पालन करता आलं पाहिजे. याला खऱ्या अर्थाने शरणागती असं म्हणतात. म्हणून मग कारण की परमपूज्य डॉक्टर काका आपण पाहतो, अनेक उदाहरणं आपल्या पाहण्यामध्ये अशा पद्धतीने आहेत की एकाला सांगतात की तू तुझं जे आतापर्यंत राहत होती ते ठिकाण तू सोडून दे आणि तू पुण्यात राहायला ये. आणि एक व्यक्ती विचारायला जाते त्यांना की काका आमचा पण काय सोडण्याचा विचार आहे, आमचं गाव सोडण्याचा विचार आहे, आणि आता सगळे नातेवाईक सगळी मुलं बाळं वगैरे जे काही आहेत ती पुण्यात राहायला आलेली आहेत, तर आमचा पण पुण्यात राहायला यायचा विचार आहे. आणि त्या व्यक्तीला ते सांगतात की नाही नाही, तू तिथेच थांब, तू पुण्यात येऊ नकोस. आता त्यांच्या सांगण्याचा पाठीमागचा उद्देश जो काही आहे तो उद्देश खऱ्या अर्थाने त्यांनी जाणलेला असतो. आम्हाला ते कळत नाही, आम्हाला आमच्या सोयीने आम्ही पाहत राहतो. पण त्यांना पुढचं सगळं जे काही आहे त्यांना पुढचं दिसत असतं, आणि ते पुढचं दिसत असल्यामुळे ते तशा पद्धतीने उपदेश जो काही आहे तो उपदेश त्या ठिकाणी, म्हणजे एकाला तू पुण्यात राहायला ये म्हणतात आणि तुझं स्वतःचं गाव सोडून दे म्हणतात, एकाला तू तुझं गाव न सोडता तू त्या ठिकाणी तुझ्या गावातच राहा, तू पुण्यात येऊ नकोस, अशा पद्धतीने उपदेश करतात. एकाला आणखीन असे अनेक प्रसंग आहेत की ज्यांना सांगितलेलं आहे, डॉक्टर काका एका व्यक्तीला सांगतात की तू पूर्णपणे नोकरी सोडून दे आणि आता केवळ काय कर, या परमार्थाच्या दृष्टिकोनातूनच अभ्यास कर, आणि अभ्यास करून अर्थात त्याच मार्गाकडे तू फक्त आता काय वाटचाल कर, अशा पद्धतीने एखाद्याला उपदेश करतात. आणि एखाद्याला सांगतात तिची नोकरी सोडायची तयारी असते पण तिला सांगतात मुलीचं लग्न होईपर्यंत तू लग्न काय नोकरी सोडू नकोस. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना ते कळतं आहे, आणि त्यांना ते कळत असल्यामुळे ते जे काही उपदेश करतायत त्या उपदेशाचं पालन करणं एवढंच आमचं कर्तव्य ठरतं. बाकी सगळी कर्तव्य जी काही आहेत ती आमची बाजूला पडली पाहिजेत. यालाच खऱ्या अर्थाने शरणागती जी काही आहे ती शरणागती असं म्हणतात. इथे भगवंताला शरण ये, एकदा का तू भगवंताला शरण आलास तर नेमकं काय होईल, तर खूप छान पद्धतीने शरण कसा आहे याचं सुद्धा मार्गदर्शन माऊलींनी सुद्धा त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आपल्या लक्षात येतं. आणि माऊली असं म्हणतात की तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग महोदधिका गांग रिगाले जैसे. कसा शरण ये तू? जे सर्व भावे मज भजले. माऊलींची आणखीन एक ओवी आहे, माऊली असं म्हणतात त्या ठिकाणी सुद्धा की येथ एकची लीला तरले जे सर्व भावे मज भजले ते ऐली थडीच सरले माया जळ. म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा तू सर्व भावानी शरण ये असं जेव्हा माऊली तिथे सांगतायत, अर्थात माऊलींच्या माध्यमातून खरं म्हणजे भगवंतच तिथे बोलत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून मग इथे सुद्धा सांगतात की तू शरण ये, म्हणजे नेमकं कसा शरण ये, आमची शरणागतीची व्याख्या काय आहे किंवा आमची शरणागती कशा पद्धतीची असते. आम्ही देवासमोर जातो, देवाला मी शरण आहे असं म्हणतो,
आणि देवाला मी शरण आहे असं म्हटल्यानंतर आम्ही म्हणतो की देवा तू माझ्या मनासारखं कर, माझ्या मुलाला पास कर, माझ्या नवऱ्याची तब्येत बरी होऊ दे. आता हे शरण येणं आहे का? म्हणजे एकीकडे मी शरण आहे असं म्हणायचं आणि एकीकडे मात्र माझं मागणंही मी त्याला मागायचं. तो सर्वज्ञ आहे की नाही? मग सर्वज्ञ असल्यामुळे त्याला कळतंय की नाही? ईश्वर या दृष्टिकोनातून विचार जर केला तर ईश्वर सर्वज्ञ आहे आणि त्या ईश्वराच्या अवताराला आम्ही शरण जातोय किंवा ईश्वराला आम्ही शरण जातोय आणि शरण जाऊन आम्ही म्हणतोय की मी तुला शरण आहे. म्हणजे नुसती आमची कृती चाललेली आहे आणि मग मात्र तू माझ्या मनाप्रमाणे होऊ दे असं आमचं मागणं पण चाललेलं आहे. त्याला खरी शरणागती म्हणता येईल का? त्याला खरी शरणागती म्हणता येत नाही. आणि म्हणून आता जे काही तू करशील ते काय मला मान्य आहे. मी तुला शरण आहे याचा अर्थ तू जे काही आता करशील ते माझ्या हिताचंच करशील, माझ्या कल्याणाचंच करशील, त्याशिवाय दुसरं तिसरं मग ते अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, मला ते अनुकूल किंवा प्रतिकूल वाटतंय पण खऱ्या अर्थाने मग त्या ठिकाणी भगवंताला शरण जाणं म्हणजे याचा अर्थ असा होतो की आता माझं तुझ्या इच्छेत माझी इच्छा विलीन करून टाकणे. याला खऱ्या अर्थाने काय म्हणतात? तर शरणागती असं म्हणतात. आणि त्या दृष्टिकोनातून मग तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरणरी ग. कसा शरण जा म्हणतात माऊली त्या ठिकाणी की तो तया अहम दे. अहम म्हणजे जीव भाव. अहम याचा अर्थ काय? जीव भावाने तू शरण जा. वाचा म्हणजे वाणीने तू शरण जा, चित्ताने शरण जा आणि कायेने अंग म्हणजे कायेने पण सुद्धा तू शरण जा. आणि शरण जा याचा अर्थ त्या खऱ्या अर्थाने जे 12व्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंतांनी म्हटलंय, मय्येव मनाधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. तुझा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं जेव्हा भगवंत म्हणतायत त्याचा अर्थ तू मला मन दे, म्हणजे तुझ्या मनाचे सगळे संकल्प माझ्या विषयीचे असू देत. संकल्प कसे असले पाहिजेत? सगळे माझ्या विषयीचे सगळे संकल्प तुझे असू देत. तू बुद्धीने मला शरण ये, म्हणजे बुद्धीने तू माझ्या विषयीचे निर्णय सगळे घे की मला प्राप्त करून घ्यायचं आहे, भगवंताला जाणून घ्यायचं आहे. हाच आता बुद्धीचा जेव्हा निश्चय होऊन जाईल तेव्हा बुद्धीने शरण जाणं होईल. बुद्धीने कोणाला शरण? तर भगवंताला शरण जाणं. याचा अर्थ मग बुद्धी सुद्धा काय करायची आहे? तर बुद्धीने मग निर्णय जो काय घ्यायचा आहे किंवा आकलन करून घ्या. बुद्धीची जी 3 कामं आहेत, आकलन करून घेणं हे बुद्धीचं काम आहे, स्मरण करणं हे बुद्धीचं काम आहे आणि निर्णय घेणं हे सुद्धा काय आहे? तर बुद्धीचं काम आहे. मग मला भगवंताच्या स्वरूपाचं आकलन करून शास्त्रांच्या आधारे घेता आलं पाहिजे. म्हणजे मग ती बुद्धी कोणाला शरण गेलेली आहे? म्हणजे भगवंताला जाणून घ्यायचं आहे. भगवंताचं नेमकं स्वरूप कसं आहे हे जाणून घ्यायचं आहे. ते बुद्धीने मला काय करायचं आहे? तर समजून घ्यायचं आहे किंवा आकलन करून घ्यायचं आहे. बुद्धीचे निर्णय दुसरा बुद्धीची काही घेते, ती निर्णय कशाचे घेते? अर्थातच त्या ठिकाणी निर्णय घेणं हे बुद्धीचं काम आहे. मग माझ्या विषयीचे सगळे तुझे निर्णय असू दे, म्हणजे मलाच प्राप्त करायचं आहे, भगवंतालाच प्राप्त करायचं आहे, अशा पद्धतीचे निर्णय आपले बुद्धीचे असले पाहिजेत. आणि त्याचबरोबर वाचा म्हणजे वाणीने आम्हाला भगवंताला शरण जाता आलं पाहिजे. आणि भगवंताला वाणीने शरण जाणं याचा अर्थ भगवंताचं नाम अखंड मुखामध्ये धारण करण्याचा अभ्यास करणं, हे वाणीने शरण जाणं. आणि म्हणून वाणीने शरण जात असताना तर वाणीचा आता विषय कोणता झाला पाहिजे? नाम हा विषय झाला पाहिजे वाणीचा, शास्त्र हा विषय झाला पाहिजे वाणीचा, संत वाङ्मय हा वाणीचा विषय झाला पाहिजे. आणि हळूहळू संसाराचं बोलणं व्यवहारापुरतं राहून बाकीचा सगळी वाणी आमची कोणासाठी झिजले गेली पाहिजे? अर्थातच शास्त्रासाठी. संत वाङ्मय असेल, संत वाङ्मय आणि शास्त्र वेगवेगळं नाहीच आहे. कारण संत जे काही बोलतात ते शास्त्रानुसारच बोलतात, वेदांनुसारच बोलतात. म्हणून शास्त्रानुसार मग वाणी कोणाला वाहून टाकायची आहे? अर्थातच वाणी जी काही ती नामाला वाहून टाकता आली पाहिजे, संत वाङ्मयाला त्या ठिकाणी वाहून टाकता आली पाहिजे. विषय तो त्यांचा झाला नारायण,
नावडे ते धन जन माता पिता. आता माझ्या वाणीचा विषय सुद्धा कोणता असला पाहिजे? माझ्या वाणीचा विषय सुद्धा भगवंत हाच असला पाहिजे. आणि जेव्हा मी भगवंताविषयी सातत्याने बोलेल, मग त्याच्या सगुण चरित्राविषयी म्हणा किंवा त्याच्या निर्गुण स्वरूपाविषयी म्हणा, दोन्हीही बोलणं हे कसं आहे, भगवंताविषयीच बोलणं आहे. मग कधीतरी मला काय करता आलं पाहिजे त्या ठिकाणी, मग त्याच्या सगुणाचंही मला वर्णन करता आलं पाहिजे, सगुणाची चरित्रही सांगता आली पाहिजे, वाणी त्याच्यासाठी मला झिजवती आली पाहिजे. मग व्यवहाराचं बोलायचंच नाही का? व्यवहाराचंही बोलावं लागेल आपण, पण व्यवहाराचं बोलणं हे तेवढ्या पुरतं असलं पाहिजे. तो अखंड वाणीचा विषय असणं उपयोगाचं नाही. मला खूप छान पुन्हा एक दृष्टांत आठवतोय की आम्ही बऱ्याच वर्षापूर्वी 25-30 वर्ष झाली असतील, जास्तच कमी नाही, 30-35 वर्ष झाली, पत्रद्वारा दासबोध अभ्यास याचं शिबिर नागपूरला होतं. आणि त्यावेळेस आम्ही नागपूरला त्या पत्रद्वारा अभ्यास शिबिराला गेलेलो होतो. त्या ठिकाणी श्रद्धेय मंदाताई आल्या होत्या, सुनील दादा चिंचोळकर आले होते, परमपूज्य डॉक्टर काका आलेले होते, मारुती बुवा आलेले होते, म्हणजे आणि बाबा केळकर जे पत्रद्वारा दासबोधाचे संयोजक होते, तर ते सुद्धा तेथे त्यावेळेस आलेले होते. सगळ्यांची छान प्रवचनं जी काही आहे, दिवसातनं 3-3 प्रवचनं, सकाळचं प्रातस्मरण, काकड आरती, नंतर सायंकाळची उपासना, रात्रीचे पुन्हा शेजारती, अशा पद्धतीने सगळं काही, आणि मध्ये मध्ये या लोकांची सगळ्यांची ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेल्या या सगळ्या लोकांची प्रवचनं जी काही ती प्रवचनं अधूनमधून, असं ते 5 दिवसाचं शिबिर होतं. शिबिर पूर्ण झालं आणि शिबिर पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी समारोपीय भाषणाला स्वामींनी दयानंदा म्हणून चिन्मय मिशनच्या त्या तिथे आलेल्या होत्या. आणि स्वामींनी दयानंदा या समारोपाचं भाषण करायला त्यांनी सुरुवात केली. आणि सुरुवात करता करता मला नेमकं काय सांगायचं आहे, अहम वाचा चित्त अंग, यातलं वाचा या संदर्भातला विषय या ठिकाणी मला दृष्टांताच्या माध्यमातून सांगायचा आहे. आणि त्या ठिकाणी त्या आलेल्या होत्या. त्या म्हणाल्या की तुम्ही 5 दिवस सगळे एवढे शिबिरार्थी आलेले आहात, वेगवेगळ्या गावाहून तुम्ही आलेले आहात, आणि आता तुम्ही आपापल्या घरी, हे समारोप झाला की आपापल्या घरी जाणार आहात. आपापल्या घरी गेल्यानंतर साहजिकच काय, तुम्ही 4-5 दिवस दिसला नाही तर तुमच्याकडे शेजार पाजारची व्यक्ती येईल, कोणीतरी तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला विचारेल की का तुम्ही 4-5 दिवस दिसला नाही, नव्हतात का इथे, कुठे गेला होतात, काय गेला होतात, वगैरे वगैरे, ती प्रश्न विचारेल. ती व्यक्ती आली की तिला बसवून घ्या आणि म्हणे असं काहीही सांगू नका, काय शिबिर उत्तम झालं, काय रोज पक्वान्न होते, अहो रोजच्या कशाला नाश्त्याला सुद्धा रोज वेगवेगळा पदार्थ होता, छान 4-5 ठिकाणी मोठे मोठे टीव्ही लावलेले होते, सगळ्या प्रकारची उत्तम अशा प्रकारची सोय केलेली. हे काहीही सांगायचं नाही. फक्त इथे तुम्ही जे काही ऐकलेलं आहे ते ऐकलेलं त्या ठिकाणी काय करायचं आहे म्हणे, की ते ऐकलेलं जे आहे, की डॉक्टर काकांचा एक विचार ऐकला, तो मला खूप आवडला, भावला, तो विचार तुम्ही सांगा. म्हणजे एक काम करा म्हणे, ती व्यक्ती आल्यानंतर तुम्ही जर का असं काही सांगायला गेला तर ती पटकन म्हणेल, कारण तिला तिची आवड नाहीये, ती पटकन म्हणेल तुम्ही निघते, थांबा थांबा, तुम्ही आता खूप दिवसांनी आले, आपली खूप दिवसांनी भेट झाली, मी आता गरम गरम काय पोहे करते, उपमा करते, काहीतरी तिच्यासाठी करा म्हणाले. आणि मग अर्धा तासाचा काय झाला, तेवढा तो वेळ लागतोच काही पोहे उपमा करायला, अर्धा तासाचा हमखास श्रोता मिळालेला आहे. आणि तो हमखास श्रोता मिळाला की त्या व्यक्तीला तिने विचारलेलं नाहीये की तिथे काय काय झालं, पण तो विचार जो काही तुम्ही ऐकून गेलेला आहात, तो विचार की परमपूज्य डॉक्टर काका असं असं म्हणाले, हा विचार मला त्यांचा खूप आवडला, किंवा मारुतीभाऊ अशा पद्धतीने बोलले, किंवा काय बाबा केळकर, म्हणजे हे प्रत्येक प्रवचनकारांची प्रवचनं, त्यातला जो आवडलेला भाग आहे तो तुम्ही त्यांना तिथे सांगा. आणि मग म्हणाले की नुसतं तेवढंच नाही, म्हणजे मग म्हणाले की थांबा, हो पोहे वगैरे घेतल्यानंतर चहा हा घेतलाच पाहिजे, म्हणून चहा करा आणि बशी अजिबात देऊ नका.
आणि तोही स्टीलच्या कपामध्ये चहा द्या. काय म्हटलं त्यांनी? स्टीलच्या कपामध्ये चहा द्या. म्हणजे अजून 10 मिनिटाची काय झाली, श्रोता मिळालेला आहे आणि त्या श्रोत्याला आवश्यकता असो नसो, तुम्ही मात्र तुमची वाणी कशासाठी त्या ठिकाणी पुन्हा तो विचार जो काही आहे तो विचार त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करा. त्याला त्याचा किती फायदा आहे हा प्रश्न नाही आहे, पण मला त्या ठिकाणी सांगण्याच्या निमित्ताने तो विचार माझ्या चित्तात मी पुन्हा संस्कारित करून घेणार आहे. मी तो पुन्हा माझ्या चित्तात काय बसवून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अशा पद्धतीने गमतीचा भाग सोडून देऊया, पण खऱ्या अर्थाने आम्हाला आमची वाणी कशा पद्धतीने काय करता येऊ शकते, तर याच कामासाठी आपल्याला ती उपयोगात आणता येऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातून मग अशा पद्धतीने मग चित्त वाचा, जिथे जिथे मला आज सकाळीच कोणीतरी काहीतरी एक प्रश्न विचारला की भगवंताला शरण जायचं किंवा काय, ही शरणागती कशी साधेल, तर कायमही सुद्धा मला झिजता आलं पाहिजे. कायमही प्रत्येक वेळेस माझ्या सद्गुरूंकडे मला सेवेला येता येईल का? जास्तीत जास्त आली मी तर किती 2 दिवस किंवा 3 दिवस, पण कायमी मला त्या ठिकाणी जिथे जिथे काही संतांचे पुण्यतिथी उत्सव चाललेले आहेत, वेगवेगळ्या संतांचे पुण्यतिथी उत्सव चाललेले असतात, जयंती उत्सव चाललेले असतात, तिथे तिथे माझ्या वाट्याला जे जे काम येईल ते ते काम आपलं गुरुतत्वच त्या संतांमध्ये दडलेलं आहे असा विचार करून, ते गुरु वेगळे आणि आमचे गुरु वेगळे असा भाव नाही. भाव अंतःकरणामध्ये तोच अंतःकरणात ठेवायचा आहे की माझेच गुरु जे काही आहेत या रूपामध्ये विराजमान आहेत. आणि त्यामुळे तशा पद्धतीने मी कोणाची ही काय साजरी करते तर तिथे सुद्धा मला देहाने झिजता आलं पाहिजे, कायेने झिजता आलं पाहिजे. आणि जेव्हा मी अशा पद्धतीने, डॉक्टर काकांचं वाक्य आहे हे की त्या ठिकाणी आमचा देह जो काही आहे तो आमचा देह आम्हाला पूर्णपणे झिजवल्याशिवाय, नुसतंच मी देह नाही मी आत्मा आहे असं म्हटल्याने त्यांनीही तो विचार अंतःकरणात येणारच आहे, पण मला हा देह इतरांच्या साठी झिजवता आला पाहिजे, तेव्हा या देहावरची माझी आसक्ती कमी होणार. तोपर्यंत या देहावरची आसक्ती, या देहावरचं ममत्व हे माझं कमी होणार नाही. आणि म्हणून विचारांनी सुद्धा मला या देहावरचं काय करता येऊ शकतं की मी देह आहे हा भाव मला हळूहळू ते विचारांनी पण कमी करता येतो. आणि त्याचबरोबर माझा देह जेव्हा मी इतरांसाठी झिजवते, इतर चांगल्या ठिकाणी असलेल्या त्या कार्यांसाठी जेव्हा मी झिजवते, तेव्हा मात्र मला काय होतं तर या देहावरची आसक्ती जी काही आहे ती देहावरची आसक्ती हळूहळू कमी व्हायला त्यांनी सुद्धा मदत होते. म्हणून काय म्हणाले समर्थ, तुझे कारणी देह माझा पडावा. आणि खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने म्हणजे जिथे जिथे मला ते संधी प्राप्त होईल तिथे तिथे मला तन मन धनाने अशा पद्धतीने मला झिजता आलं पाहिजे, वाजवून घेता आला पाहिजे. हा देह काय, काकांचं वाक्य मगाशी मी बोलता बोलता राहून गेलं सांगायचं की हा देह मला वाजवून घेता आला पाहिजे. आणि वाजवून घेणं याचा अर्थ त्याचा पुरेपूर मला काय करून घेता आला पाहिजे, उपयोग जो काही आहे तो उपयोगही करता आला. पूर्वीच्या काळी बघा आपल्याकडे काय करायचे, पूर्वीच्या काळी काहीतरी असं लग्न कार्य किंवा काही असे काही हे असले आपल्याकडे कार्यक्रम असले तर त्यावेळेस एखादा टेलर आपण घरी बसवायचो आणि त्या टेलरला ठाणच्या ठाण आणल्या जायचं आणि सगळ्यांचे कपडे जे काही आहेत ते कपडे काय त्या ठिकाणी वेगवेगळ्या मापाचे कपडे त्या ठाणातून सगळ्यांचे कपडे शिवले. त्याला सकाळपासून 2 दिवसासाठी तो टेलर जर का आपल्याकडे येऊन बसलेला असेल आणि त्याला शिवण्याचं काम, तर त्याला थोडंसं सुद्धा रिकामं राहू देत नाही. हे झालं की लगेच हे झालं की हे, अशा पद्धतीने आपण त्याच्यासमोर काय टाकत असतो, कामं जी काही आहे म्हणजे त्याला काय घेतो आपण, वाजवून घेतो. त्याला काय म्हणतात, त्याला वाजवून घेणे म्हणतात. अगदी तशाप्रमाणे आमचा देह सुद्धा घरातल्या लोकांसाठी झिजला पाहिजे, आमचा देह सुद्धा इतरांच्या, आणि ते सगळं निस्वार्थ बुद्धीने बरं का. त्याच्यात सकामता असेल तर किंवा काही अपेक्षा असतील
तर मात्र तेवढं ते काय होणार नाही, तर ते उपयोगाचं होणार नाही. पण आमचा देह जेव्हा अपेक्षा रहित, स्वार्थ रहित, आम्ही इतरांसाठी, चांगल्या कार्यासाठी सातत्याने जेव्हा झिजवत राहू, तेव्हा खऱ्या अर्थाने या देहाबद्दलची सुद्धा काय आसक्ती जी काही आमच्या अंतःकरणामध्ये आहे, तर ती नाहीशी व्हायला त्या ठिकाणी मदतच होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की तया अहम वाचा चित्त अंग देऊन या शरण रिग, म्हणजे कायेने सुद्धा झिजता आलं पाहिजे, चित्ताने सुद्धा झिजता आलं पाहिजे. आणि मी इथे म्हटलेलं आहे तया अहम, म्हणजे मी खरा कोणाचा आहे. आमच्यामध्ये सातत्याने दोन मी वावरत असतात आणि ते दोन मी जे काही आहेत, एक वरवर असलेला खोटा मी आहे आणि एक आत असलेला खरा मी आहे. खरा मी कधीही बदलत नाही, वरवरचा मी मात्र सातत्याने बदलत असतो. आणि वरवरचा मी जो काही सातत्याने बदलतोय तो वास्तविक पाहता मी नाही. खरा मी जो आहे की जो कधीही सुद्धा बदलत नाही. आता इथे जीव या दृष्टीने अहम जो काही शब्द वापरलेला आहे तो जीव या दृष्टीने वापरलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी कोणाचा आहे मग खरा? मी खरा भगवंताचा आहे बरं का. मला मोहनराव इथे बसलेले आहेत, पाचलेगावकर महाराजांचा एक दृष्टांत या ठिकाणी आठवतो. पाचलेगावकर महाराजांच्या आजूबाजूला अशी 4-5 मुलं असायची आणि त्या मुलांना सहजच महाराज असं विचारायचे, काय रे तू कोणाचा? लहान लहान मुलं 7-8 वर्षाची, आणि त्यांना विचारायचे काय रे तू कोणाचा? तो उत्तर द्यायचा, मी पाटलाचा. तू कोणाचा? मी कुलकर्ण्यांचा. तू कोणाचा? मी देशमुखांचा. आता ही अशी उत्तरं त्यांच्याकडनं यायची आणि मग महाराज त्यांना म्हणायचे की नाही नाही, खऱ्या अर्थाने तू या कोणाचा सुद्धा नाहीच. खरा तू कोणाचा आहे म्हण, मी माझ्या गुरूंचा आहे, मी माझ्या देवाचा आहे. म्हणजे त्यांना त्या वयामध्ये कळो न कळो पण एक संस्कार देण्याचं काम जे काही आहे ते एक संस्कार देण्याचं काम खरे आपण कोणाचे आहोत? खरे पाहिलं असता आपण देवाचे आहोत, कारण देवापासून आलेलं. माध्यम आपले आई वडील आहेत. माध्यम कोण आहेत? आई वडील आहेत. पण खऱ्या अर्थाने मी जो काही जीव म्हणून जन्माला आलेलो आहे तो मी या ठिकाणी मला हा देह कोणी दिला? अर्थातच देवानी दिला. देवाच्या कृपेमुळे मी आलेलो आहे. म्हणजे अशा पद्धतीने जीव या नात्याने ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातना, मी खरा कोणाचा आहे? मी खरा देवाचा आहे. मग मी जर का खरा देवाचा असेल तर माझ्या अनुषंगाने असलेले घरातले लोक सुद्धा कोणाचे आहेत? मग ते माझे आहेत का देवाचे आहेत? ते सुद्धा वास्तविक पाहता ते सुद्धा कोणाचे आहेत? देवाचे आहेत. हा आपला भाव अधिकाधिक वाढीस लागला पाहिजे. तेवढ्या तेवढ्या पुरता तो न असता त्या ठिकाणी तो भाव अधिकाधिक वाढीस लागला पाहिजे. आणि जेवढा जेवढा तो अधिक वाढीस लागेल तेवढा तेवढा, आणि अशा पद्धतीने जेव्हा जीव या नात्याने मी देवाचा आहे, वाचा या नात्याने, वाणी सुद्धा कोणी दिली? भगवंतांनी मला वाणी दिली. अनेकांना वाणीच दिलेली नाही आहे, म्हणून वाणी सुद्धा मला त्याने दिलेली आहे, त्याच्या कार्यासाठी झिजवायची आहे, त्याच्या प्राप्तीसाठी झिजवायची आहे. काया सुद्धा मला त्याने दिलेली आहे, त्याच्या कृपेने मी जन्माला आलेली आहे आणि म्हणून ती त्याची आहे. अशा पद्धतीने चित्त सुद्धा कोणी दिलं? भगवंतांनी दिलं. म्हणून चित्ताने चिंतन करण्याचा जो काही प्रयत्न आहे तो सातत्याने कोणाच्या विषयीचा केला पाहिजे? देवाचं चिंतन जे काही आहे ते त्या ठिकाणी आपल्या हातून म्हणजे आपल्या अंतःकरणाने आपल्या चित्ताने ते झालं पाहिजे. असं जेव्हा सगळे आपले हे जे काही अवयव आहेत, सूक्ष्म देह किंवा स्थूल देह, या अशा पद्धतीने जेव्हा भगवंताकडे ते सगळे आम्ही वळवू त्यावेळेस खऱ्या अर्थाने मग माऊली असं म्हणतात पुढे, महोदधिका गांगरी गाले जैसे, की जसं त्या ठिकाणी मग ती नदी जी काही आहे ती सगळ्यांनी कुणाला जाऊन मिळते? जशी त्या समुद्राला जाऊन मिळते तसं या सगळ्या दृष्टीने मी जेव्हा भगवंताकडे जाईन तेव्हा खऱ्या अर्थाने मी भगवंत स्वरूपच होऊन जाईन. म्हणजे त्या सागराशी मिळून जाईल. थेंबुटा सागरी मिळाला तो सागरची झाला. समर्थ आपल्याला सांगतात या दृष्टिकोनातून. म्हणून अशा पद्धतीने ही शरणागती जी काही आहे
मग ती शरणागती याचाच अर्थ जर संपूर्ण विश्वाला सांभाळणारा तो आहे तर माझ्या कुटुंबाला सांभाळणारा सुद्धा तोच आहे. मग त्या ठिकाणी माझ्या कुटुंबात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना सुद्धा त्याच्याच इच्छेने होत आहेत म्हणून तक्रार न करता सहन करणं याला शरण जाणं असं म्हणतात. आणि तक्रार जर का असेल तर शरण गेलेला खऱ्या अर्थाने नाही. आणि या दृष्टिकोनातून हा सगळा विचार जो काही आहे हा सगळा विचार भगवंत या ठिकाणी सांगतायत. आणि तो विचार जर का आम्हाला करता आला आणि तशा पद्धतीने मला शरण जाता आलं तर वास्तविक पाहता मी कोणाचाच खरा नाही, मी फक्त एका देवाचा आहे. आणि देवाचा आहे म्हणता म्हणता मारुतीरायांचं स्मरण आम्हाला झालं पाहिजे. आणि मारुतीरायांचं स्मरण त्या ठिकाणी देहदृष्ट्या तू दासोहम, जीवदृष्ट्या तदांशकः आणि आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चितामती. आमचा प्रवास जो काही आहे देहरूपाने मी त्याचा आहे, जीवरूपाने सुद्धा देह त्याने मला दिलेला आहे. म्हणून हा देह सुद्धा कोणी दिला? त्याने दिला. म्हणून हा देह त्याचा, जीवरूपाने सुद्धा मी त्याचाच. आणि असं करता करता मग आत्मरूपाने विचार केला तर वास्तविक पाहता मारुतीराय जसं म्हणतात तसं मला कधीतरी असं म्हणता आलं पाहिजे की तू आणि मी वेगवेगळा नाही. जसं मारुतीरायांनी म्हटलं तसा तो विचार आमच्या अंतःकरणात हळूहळू का होईना, एकदम सगळी गोष्ट कोणतीच होणार नाही आहे, पण हळूहळू माझी मती जी काही आहे, जसं मारुतीरायांनी म्हटलं की आत्मदृष्ट्या वमेवाहम, आत्मदृष्ट्या विचार केला तर वास्तविक दोन आत्मे आहेत का? दोन आत्मे नाहीत. त्या ठिकाणी आत्मदृष्ट्या विचार केला तर मी आणि तू एक रूपच आहोत. इथपर्यंत आपली जी काही आहे ती प्रगती आपली झाली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून वास्तविक पाहता खरं म्हणजे मी सुद्धा नाहीच. जो काही आहे तो कोण आहे? तूच माझ्या अंतःकरणात वसलेला आहेस. आणि तूच माझ्या अंतःकरणात वसलेला असल्यामुळे तूच माझ्याकडनं कार्य करून घेतो आहेस. आणि तूच फक्त सत्य आहेस. आणि मी नावाचं तत्व तिथे शिल्लकच वास्तविक नाही. पण त्या ठिकाणी समर्थांची एक अतिशय सुंदर ओवी आहे. आणि समर्थ त्या दृष्टिकोनातून म्हणतात की एक मुख्य परमेश्वरू, दुसरी प्रकृती जगदाकारू, तिसरा आपण आणीला चोरू. कैसामध्ये वास्तविक पाहता मला काही अस्तित्वच नाही, माझं कुठलंही अस्तित्व नाही. त्या ठिकाणी म्हणजे मी हा नाहीच आहे. मी हा त्याच्यामध्ये जेव्हा विरघळून जातो आणि म्हणून त्याला द्वैत भाव टाकून माझ्याशी एकरूप होणं याला अनन्य शरण जाणं असं माऊली सुद्धा म्हणतात की खऱ्या अर्थाने. आणि मग असं आम्हाला शरण जाता आलं पाहिजे. आणि त्यासाठी माऊलींनी सुंदर दृष्टांत दिलाय. माऊली असं म्हणतात, सुवर्णमणी सोनया ये कल्लोळ जैसा पाणिया, तैसा मज धनंजया शरण येतू. जसं सोन्याचा मणी आणि सोनं हे वास्तविक पाहता वेगवेगळं नाहीच. हे जसं आहे किंवा पाण्याची लाट आणि पाणी हे जसं काय वेगवेगळं नाही, अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी तैसा मज धनंजया शरण येतू, की तसा तू मला शरण ये. म्हणजे वास्तविक पाहता तू वेगळा आणि मी वेगळा अशा पद्धतीने. म्हणजे हे सगळं जे काही इतर जे काही आहे म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देहाचे घटक, हे सगळं जे काही आहे ते प्रकृतीचं आहे. आणि एक आत्मा जो काही आहे तो एक आत्माच फक्त तेवढा. तोच कोण आहे? तोच वास्तविक पाहता नारायण आहे. आणि तोच वास्तविक ते तुझं स्वरूप आहे. म्हणून जर का एक मुख्य परमेश्वरू असेल तर आपण तिसरा आणलाच कुठे बाबा? तू कुठून आणलास तू तिसरा? म्हणजे मी म्हणून जे काही म्हणतो आहे तो तिसरा खरं पाहिलं असता शिल्लकच राहू शकत नाही. कारण एक प्रकृतीचं जर का प्रकृतीला सगळं काही देऊन टाकलं तर जे काही शिल्लक राहतं ते फक्त कोण राहतं? ते आत्मा नावाचं तत्व शिल्लक राहतं. आणि ते आत्मा नावाचं तत्व हेच वास्तविक पाहता माझं खरं स्वरूप आहे. पण तिथे माझं स्वरूप आहे, माझं स्वरूप आहे असं म्हणता म्हणता ते माझं स्वरूप आहे हेही विसरून जाणं, याचं खऱ्या अर्थाने हे त्याला पूर्णपणे शरण जाणं आहे. आणि तसं शरण जाण्याची कला
आम्हाला या संपूर्ण शास्त्राचा अभ्यास करून करून हळूहळू तो विचार अंतःकरणात बिंबत मला काय करता आलं पाहिजे, तर मला शरण जाता आलं पाहिजे. आणि असं जर का मी त्याच्याशी शरण गेले तर तो जसा आनंद रूप आहे तसा मी सुद्धा आनंद रूप होऊनच जाणार आहे. तो जसा सद्रूप चिद्रूप आणि ज्ञानरूप म्हणजे होऊनच जाणार आहे, हे वाक्य सुद्धा म्हणणं खरं पाहिलं असता चुकीचंच आहे. म्हणजे त्या स्थितीला त्या याला तुम्ही आम्ही जाऊन पोचावं यासाठी या अशा प्रकारचे सगळे अभ्यास वर्ग जे काही आहेत ते तेवढ्यासाठीच आहेत की खऱ्या अर्थाने आमचं स्वरूप आम्ही खऱ्या अर्थाने ओळखावं आणि त्या स्वरूपाशी आम्ही एकरूप व्हावं आणि एकरूप व्हावं याचाच अर्थ त्या ठिकाणी वास्तविक पाहता मी म्हणून कोणी दुसरा तिसरा शिल्लकच नाही अशी अवस्था तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावी, अशी स्थिती तुम्हा आम्हाला प्राप्त व्हावी अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. आणि खऱ्या अर्थाने शरणागती नेमकी काय आहे तर त्याचा विचार शक्यतेनुसार आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून सर्व धर्मांपरित्यज्य एक फक्त समर्थांच्या ओळीचा इथे उल्लेख करते आणि उल्लेख करून थांबते. समर्थ असं म्हणतात, सकल धर्म माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आणि म्हणून सकळ धर्मांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर स्वरूपी राहणे हा स्वधर्म. आणि स्वरूपाच अनुसंधान ठेवता ठेवताच आमचं त्या ठिकाणी काय जे काही आमच्या वाट्याला आलेलं कार्य किंवा भूमिका असेल ती आम्हाला पार पाडता यावी. पण स्वरूपाचं अनुसंधान मात्र आम्ही त्या ठिकाणी चुकता उपयोगाचं नाही इथपर्यंत मजल आमची जावी अशी सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते. आणि झालेलं चिंतन त्यांच्याच चरणी समर्पित करून वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ.